Audio Jungle. बाभुळगाव तालुक्यातील पिंपळगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या तीळ पीक नुकसानीचा प्रश्न आता जिल्हा स्तरावर पोहोचला आहे. मे 2025मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तीळ पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासन स्तरावर पंचनामेही करण्यात आले. मात्र अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे मदत यादीत न आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांनी बाभुळगाव येथील तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र तब्बल 10 महिने उलटूनही कोणताही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे. उलट संबंधित कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ता संतोष ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. पालकमंत्र्यांनी येत्या 15 दिवसात बाभुळगावात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह समाधान शिबिर घेण्याचे जाहीर केले आहे. या शिबिरात कोणत्याही विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची चूक आढळल्यास त्यांना जागेवरच निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आता या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. काय नाव तुमचं? आशाबाई बाबाराव पवार. तुमच्या शेतातनी तिळाचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे पैसे मिळाले का तुम्हाला? नाही, हं. मिळेच नाही. किती नुकसान झालं तुमचं तिळीचं? 4 एकर. मग आता तुम्हाला पैसे मिळाले नाही, तुम्ही काय केलं मग? कंप्लेंट केली आम्ही त्याच्यावर. हं. मग काय म्हणणं काय पडलं मग? ते घरी आली ते आमच्या कोण? कोळे मॅडम हां मॅडम हां सांगे वापस घ्या म्हणे कंप्लेंट. हं. मग आम्ही वापस घेत नाही म्हटलं आणि सही काही देत नाही. हं. सही करा म्हणे कंप्लीट. हो, सही करून द्या म्हणे. आम्ही करत नाही म्हटलं सही. फोनवर काय बोलली मॅडम? मॅडम आम्ही तक्रार केली मॅडम ती. नंतर मॅडम म्हणे तू खूप मला त्रास देत आहे म्हणे, तर मी तुझी चिंता सरांकडे तक्रार करतो म्हणे. हं. मानसिक त्रास देत आहे म्हणे तू खूप मला, हं. असा मॅडमचा फोन आलेला होता मला. हं. आता काय मागणी आहे तुझी मग? मागणी माझं नाव समाविष्ट करण्यात यावं यादीत नाही, बस माझी काही मागणी नाही. आमचं ते एक शेतीच एक साधन आहे. हं. हं. अशी त्या मॅडमला आमची मागणी आहे बस. माझ्याजवळ माझ्या तिळाचे फोटो पण आहे. मी ती पेरलेल्या कृषी केंद्रातल्या पावत्या पण आहे व माझ्याजवळ ती विकल्याची पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावत्या पण आहे. मी ती पेरला नाही अशातला भागच नाही. ती जर मी पेरला नसतात मी तक्रारच केली नसती. माझं काही म्हणणं नाही आहे. आता माझं म्हणणं एकच आहे की आमचे हे दोन्ही नावं तिळाच्या नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट करण्यात यावे. Audio Jungle.